लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कम्माल ट्विस्ट बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. नंदिनी जीवाला मरणाच्या दारातून परत आणणार आहे. जीवांना वाचवण्यासाठी नंदिनी अक्षरशः सत्व परीक्षा देणार आहे, जसं की काव्याने दिली होती. आणि एका क्षणात जीवाचा जीव वाचणार आहे आणि दोघे एकत्र येणार आहेत पुन्हा. धनंजयचा सुद्धा सगळा राग एका मिनिटात जाणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे हे सगळं बघूया. तर प्रेक्षकांना आपण पाहतो तर काय, वसवाती आणि रम्या या दोघींनी पैसे देऊन बनावट मीडियावाल्यांना बोलून घेतलेलं असतं, जे की पार्थला नको नको ते प्रश्न विचारत असतात. त्यातला एक जो माणूस असतो तो त्यांचा असतो. तो म्हणत असतो, पार्थ देशमुख नाही म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये इतक्या घडामोडी सुरू होत्या, तुमची बायको तुमच्या पाठीशी नव्हती तरीसुद्धा तुम्हाला हे प्राईज मिळालं, कसं काय, तुमच्या यशाचं कारण काय, असं म्हणत असतो. पार्थला खिजवत असतो. पार्थ खूप सहन करतो, पण शेवटच्या क्षणी त्याला काही कंट्रोल होत नाही आणि तो जोरातच ओरडतो, हे बघा मला नको ते प्रश्न करू नका. आणि असं म्हणतच होता तो पुढे काहीतरी बोलणार, तेवढ्यातच दारावरती काव्य येऊन उभी राहते. ती सुंदर अशी स्माईल देते. काव्याला बघता सगळ्यांनाच पुरता धक्का बसलेला असतो. आणि वसवती आणि रम्याला जरा जास्तच, कारण त्यांनी अपेक्षाच केली नसते की काव्या तिथे येईल. कारण मानिनीने काव्याला ऑलरेडी कल्पना दिलेली होती की मागच्या वेळेस कसे हे मीडियावाले आले होते, त्यामुळे त्यांच्या घाणेरड्या प्रश्नांमुळे पार्थ कसा अनावर झाला हे सगळं तिने सांगितलेलं असतं, कल्पना दिलेली असते. आणि आता तसं काय होऊ नये म्हणून स्वतः काव्य आलेली असते, ते पण पार्थच्या मदतीसाठी. ती आता पुढे येते आणि जोरात ओरडते, कोण म्हणालं मी माझ्या नवऱ्याच्या सोबत नाही आहे, मी कायम माझ्या नवऱ्याच्या सोबत आहे, असं म्हणत असती. पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो. आणि काव्य आता पुढे बोलते, बघा तुम्ही इथे ऑफिशियली आला आहात ना, त्यामुळे तुम्ही आमचे पर्सनल विषय असे उकरू शकत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, जीवा म्हणजे पार्थ देशमुखांचे भाऊ जीवा देशमुख हे फक्त माझे मित्र आहेत, हे मी तुम्हाला क्लिअर करते. मी मान्य करते, सगळ्या जगासमोर मी मान्य करते की माझं होतं अफेअर. जीवा देशमुखांबरोबर माझं अफेअर होतं, माझं बळजबरीने लग्न झालं. सुरुवातीला माझं त्यांच्यावरती प्रेम नव्हतं, मला त्यांचा तिरस्कार वाटायचा, मला सगळं मान्य आहे. पण नंतर पार्थ देशमुखांनी स्वतःच्या स्वभावाने मला मिळवलं. असा साथीदार असेल ना, तर कुठलीही मुलगी दुसऱ्या मुलावर प्रेम करायचा विचारसुद्धा करणार नाही. पार्थ देशमुख इतके चांगले आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्या टॅलेंटची दाद त्यांना दिलीच पाहिजे. आणि अशा प्रकारे पार्थच्या हार्डवर्कबद्दल, त्याच्या टॅलेंटबद्दल काव्या इतकं काय बोलते. पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो. वसवत्या, रम्या या सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो. पण इथे मात्र प्रेक्षकांनो, ही जी रम्या असते ती फार मोठी चूक करते. ती त्या पत्रकाराला खुणवते आणि म्हणते की बोल ना, काहीतरी बोल, विषय चिघळ. आणि हे सगळं करत असताना बरोबर काव्याचं या गोष्टीकडे लक्ष जातं. तिच्या लक्षात आलेलं असतं की हा पत्रकार तोतई आहे, खरा नाही आहे. आणि आता ती त्याला एक्सपोज करण्याचा निर्णय घेते. ती त्याच्याजवळ जाते आणि बोलते, मिस्टर तुमचं नाव सांगा. तो माणूस आता नाव सांगतो. काव्या आता पुढे बोलते, तुमची न्यूज चॅनल कंपनी कोणती आहे त्याचं पण नाव सांगा. पण आता मात्र तो माणूस जरा भिथरतो. त्याची चांगलंच ततपप होते, पण तरीसुद्धा तो बोलतो, हां स्टार न्यूज चॅनलमधून. काव्या बोलते, तुम्हाला सांगायला इतका वेळ का लागतोय. बरं ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, मला तुमचं ID कार्ड दाखवा. तो माणूस चिडतो आणि बोलतो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोण आहात, तुम्हाला मी ID कार्ड दाखवावं. तेव्हा काव्या बोलते, मी कोण आहे, इथे ज्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलाय ना त्यांची मी बायको आहे. हे ऑफिस माझं आहे, माझ्या नवऱ्याचं आहे, त्यामुळे माझा हक्क आहे तुम्हाला विचारण्याचा. बोला, कोणत्या ऑफिसमधून आलाय तुम्ही, कोणत्या न्यूज चॅनलतर्फे आलाय. आणि आता मात्र त्या माणसाची बोलती बंद झालेली असते. काव्या बोलते, पार्थ मी तुम्हाला सांगते ना, हा पत्रकारच नाही आहे, हा बनावट पत्रकार आहे. याला पैसे देऊन इथे बोलावलं गेलं आहे तुमची इन्सल्ट करण्यासाठी, तुम्हाला राग आणण्यासाठी. काव्य आता पुढे जाते, त्याची कॉलर धरते आणि बोलते, खरं सांगा, तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करताय. इकडे आता वसवत्या, रम्या त्याला डोळ्याने खुणवत असतात की नाव सांगायचं नाही. काव्य आता पुढे बोलते, जर तुम्ही नाव सांगितलं नाही ना त्या व्यक्तीचं, तर मी असं काहीतरी करेन ना की तुम्हाला कुठेच नोकरी मिळणार नाही. तुम्ही रस्त्यावरती याल, बोला, त्यामुळे खरं सांगा, हे सगळं करायला तुम्हाला कोणी सांगितलं. आणि आता मात्र तो पत्रकार हात जोडतो आणि माफी मागत बोलतो, काव्या मॅडम मला माफ करा, हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलं, प्लीज माझ्याशी असं वागू नका, मला असं एक्सपोज करू नका. माझी लहान मुलं आहेत, तो बायका पोरं आहेत, त्यांचं काय होईल, ते रस्त्यावरती येतील, हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलं. तुम्हीच विचार करा, पार्थ सरांना बदनाम करून मला काय मिळणार आहे, तुम्हाला बदनाम करून मला काय मिळणार आहे. हे सगळं मी रम्या मॅडम आणि वसुंधरा मॅडम यांच्या सांगण्यावरून केलं. हे सगळं करण्यासाठी मला पैसे मिळाले होते, म्हणून मी हे सगळं केलं. पार्थला तर इतका राग आलेला असतो. तो बोलतो, प्लीज तुम्ही सगळ्यांनी इकडून निघून जा.
हा इंटरव्ह्यू मी नंतर कधीतरी देईन. सगळे मीडियावाले तिकडून निघून जातात. काव्याला तर इतका राग येतो, ती आता सरळ रम्याजवळ येते आणि खाडकन तिच्या थोबाडीत मारते आणि बोलते, खरंच बाहेरच्या लोकांची आम्हाला भीती नाही आहे, इथे घरातलेच त्रास द्यायला बसले, त्यांचं काय करायचं. पार्थसुद्धा रम्यावरती इतका चिडलेला असतो, तो एक शब्दसुद्धा बोलत नाही आणि तिकडून निघून जातो. इकडे आपण पाहतो तर काय, इकडे आता जो काही वॉचमॅन असतो तो नंदिनीला फोन करतो आणि बोलतो, भाऊजी जीवा भैया यांनी प्रॉन्स करी खाल्ली आहे, त्यांना कसं तरी होत आहे. तेव्हा नंदिनीला वाटतं खोटं बोलतोय. ती म्हण कोणती आहे, लांडगा आला रे आला, ती म्हणी ते लागू पडलेली असते प्रेक्षकांनो. नंदिनी या सगळ्यावरती विश्वासच ठेवत नाही. ती बोलते, तुम्ही खोटं बोलताय, मी तिथे पळत यावं म्हणून तुम्ही खोटं बोलताय ना. पण एक लक्षात ठेवा, या गोष्टीला मी अजिबात भुलणार नाही आहे, फोन ठेवा. असं म्हणतच ती त्याचा फोन कट करते. तो आता जीवाजवळ जातो आणि बोलतो, जीवा भैया, नंदिनी वहिनीला असं वाटतंय की मी खोटं बोलतोय, आता काय करायचं. जीवाच्या तोंडावर लाल लाल चट्टे उठलेले असतात, त्याला प्रॉनची चांगलीच एलर्जी झालेली असते. जीवाची अवस्था फारच दयनीय झालेली असते आणि आता याला काय करावं काहीच कळत नसतं. संध्याकाळी जेव्हा नंदिनी घरी परत येते, रात्रीची वेळ झालेली असते. ती पाहते तर काय, जीवाची अवस्था इतकी वाईट झालेली असते, तो चक्क बेशुद्ध झालेला असतो. नंदिनी आता हे सगळं पाहते, तिला तर रडूच कोसळतं. ती बोलते, गुड्डू, अरे हे सगळं काय झालं. तेव्हा गुड्डू बोलतो, भाऊजी मी तुम्हाला फोन करून सांगितलं होते, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि आता मात्र नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं, कारण रात्रीची वेळ असते. कुठे रिक्षा वगैरे सुद्धा मिळणार नसते. घरात बाबांची जी गाडी असते ती सुद्धा बाबा बाहेर घेऊन गेलेले असतात. नंदिनी बोलते, आपण एक काम करू, आपण यांना डार्लिंगमधून घेऊन जाऊ, कारण या दुनियावाल्यांनी पसाऱ्यावाल्याचं प्रेम बघितलंय, पण या चकाचक बाईचा अजून वेडेपणा नाही बघितलेला, तो आज बघायला मिळेल. आणि अशा प्रकारे आता ती त्याला डार्लिंगमध्ये बसवते आणि स्वतः रिक्षा चालवत नंदिनी आता हॉस्पिटलपर्यंत आलेली असते. हॉस्पिटलमध्ये आल्यावर जीवाला ॲडमिट केलं जातं. ती आता डॉक्टरांना विचारते, डॉक्टर साहेब, जीवा कधीपर्यंत बरे होतील. डॉक्टर त्याला तपासतात आणि बोलतात, काही सांगता येणार नाही, कारण जर तुम्ही लगेच त्यांना घेऊन आला असता तर आमच्यासाठी सगळं इझी झालं असतं, पण तुम्ही पेशंटला आणण्यामध्ये फार उशीर केला, चक्क 8 तासानंतर त्यांना घेऊन आलाय. अहो हा किती बेजबाबदारपणा म्हणायचा. असं ते नंदिनीला चांगलं झाडू लागतात. नंदिनीला फार वाईट वाटत असतं, स्वतःची कीव येत असते, स्वतःचीच लाज वाटत असते, पण प्लीज तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा डॉक्टर बोलतात, आम्हाला 24 तास द्या, 24 तासात आम्ही प्रयत्न करू, पण या 24 तासात काय होईल, त्यांचा जीव वाचेल की नाही काही सांगता येत नाही. इकडे आता जीवाचे घरचे सगळे आलेले असतात, सगळेच टेन्शनमध्ये असतात, हे काय घडलं म्हणून. आणि आता मात्र मागच्या वेळेस पार्थला वाचवण्यासाठी जसं नंदिनीसुद्धा कडक उपवास करणार आहे आणि अनवानी मंदिराच्या 1000 पायऱ्या चढणार आहे, आणि त्यामुळे इकडे जीवाला सुद्धा शुद्ध येणार आहे. आणि एकदा जीवाला शुद्ध आल्यावर ती त्याला कडकडून मिठी मारते आणि माफी मागते आणि बोलते, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. शारदा आणि धनंजय सुद्धा तिथे आलेले असतात आणि नंदिनीच्या बाबांना सुद्धा त्यांची चूक आता उमगलेली असते. ती आता जीवाला मिठीत घेतात आणि बोलतात, खरंच जीवा, मला माफ करा, कोणी आपल्या जावयाबरोबर इतकं वाईट वर्तन केलं नसेल जितकं मी केलं. आणि अशा प्रकारे जीवाच्या जीवावरती बेतल्यामुळे नंदिनी आणि जीवा एकत्र आलेले असतात.